तुम्ही काहीही गा. सिंग व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही खा. इट व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही करा. या ठिकाणी डू काय आहे, एक प्रकारचं क्रियापद आहे. डू व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही वाचा. रीड व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही शिकवा. टीच व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही शिका. लर्न व्हॉट यू विल बट. बघा, म्हणजे मी मराठीमध्ये बोलतो, तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येतात का हे चेक करा. तुम्ही काहीही म्हणा पण तो सुधारणार नाही. तुम्ही काहीही लिहा पण त्याला कळणार नाही. तुम्ही काहीही म्हणा पण माधुरीचा डान्स चांगला होता. तुम्ही कितीही खा पण तुमचं आरोग्य सुधारणार नाही. हे वाक्य चटकन तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येतात का? आणि जर नसतील तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून एक सुंदर ट्रिक देणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक्सरसाइज देखील देणार आहे, काही स्ट्रक्चर देखील देणार आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि असे वेगवेगळे वाक्य तुम्ही कसे बनवू शकता आणि याच एका पॅटर्न वरून तुम्ही असे असंख्य वाक्य देखील बनवू शकता. तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही काहीही लिहा, तुम्ही काहीही खा, तुम्ही कितीही काही करा, असे असंख्य वाक्य तुम्ही फक्त एका स्ट्रक्चर मधून तुम्ही बनवू शकता. परंतु व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी हे आमचं व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेसचं स्ट्रक्चर्स फॉर फ्लुएंट इंग्लिशचं 3 नंबरचं स्ट्रक्चर आहे. असे 200 अधिक स्ट्रक्चर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला ते सर्व सिक्वेन्स वाईजच बघायचे आहे. म्हणूनच मित्रांनो, आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जायचं आहे आणि आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा. त्या अगोदर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया. तुम्ही काहीही म्हणा पण तो बोलेल. चला, तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलता येईल का? तुम्ही काहीही म्हणा पण माधुरीचा डान्स चांगला आहे. हे वाक्य जर मला इंग्लिश मध्ये करायचे असतील तर मी कोणतं टेक्निक वापरणार आहे? तर एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, पण वाक्य सांगण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आमचं व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ऍप जर इन्स्टॉल केलं नसेल तर चटकन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसची माहिती मी तुम्हाला नंतर देणारच आहे. तर या ठिकाणी बघा, ते जे वाक्य आहे ते वाक्य कोणतं आहे? से व्हॉट यू विल बट ही विल स्पीक. से व्हॉट यू विल बट ही विल स्पीक. आता या ठिकाणी जर वाक्याची जर फोड केली, ही विल स्पीक हे एक वाक्य आहे आणि से व्हॉट यू विल बट तुम्ही काहीही म्हणा. आता सेचा अर्थ म्हणणे, व्हॉट यू विल बट तुम्ही काहीही म्हणा पण तो बोलेल. मग जर एक वाक्य माझ्या लक्षात आलं तर मी असंख्य वाक्य बनवू शकत नाही का? मग या ठिकाणी बघा, से व्हॉट यू विल बट माधुरीज डान्स इज गुड. तुम्ही काहीही म्हणा पण माधुरीचा डान्स चांगला आहे. तुम्ही काहीही म्हणा पण तो गोड खाईल. त्याला डायबिटीस आहे पण तुम्ही काहीही करा किंवा काहीही म्हणा परंतु तो गोड खाईल. आता तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही लिहा, हे वाक्य मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. से व्हॉट यू विल बट ही विल ईट स्वीट. तुम्ही काहीही म्हणा पण तो गोड खाईल. से व्हॉट यू विल बट ही विल स्पीक इंग्लिश. तुम्ही काहीही म्हणा परंतु तो इंग्लिश बोलेल. मग आता ही जर रचना तुमच्या लक्षात आली, याची पुन्हा एक आपण फोड बघूया. से व्हॉट यू विल हाय क्लॉज आहे आणि हाय क्लॉज आहे, म्हणजे हे वाक्य आहे, हे उपवाक्य आहे. हे आम्ही ग्रामरच्या कोर्समध्ये क्लॉजेसच्या प्रकारांमध्ये तुम्हाला शिकवलेलंच आहे. तर मित्रांनो, ही वाक्यांची फोड जर लक्षात घेतली तर या ठिकाणी एक कॉमन वाक्य आहे, एक कॉमन क्लॉज आहे. तो कोणता? से व्हॉट यू विल बट तुम्ही काहीही म्हणा पण. से व्हॉट यू विल बट तुम्ही काहीही म्हणा पण. आणि जे तुम्हाला वाक्य पुढे बोलायचं असेल तुम्ही ते बोलू शकता. चला, मी एक तुम्हाला वाक्य सांगतो. तुम्ही काहीही म्हणा पण तो जाईल. से व्हॉट यू विल बट ही विल गो. तो जाईल, ही विल गो. ती येईल, शी विल कम. तो लिहिल, ही विल राईट. मग तो लिहिल, ही विल राईट. तुम्ही काहीही म्हणा पण तो लिहिल. से व्हॉट यू विल बट ही विल राईट. असे चटकन वाक्य आपल्याला बनवता येऊ शकतात. पण आपल्याला पुढे वेगवेगळे वाक्य बघायचे आहेत. तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही लिहा, तुम्ही काहीही खा, हे वाक्य मी कसे बनवू शकतो यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहे. तर या ठिकाणी बघा, मी काही तुम्हाला अजून वाक्य सांगू शकतो. तुम्ही काहीही म्हणा पण तो पास होणार नाही. से व्हॉट यू विल बट ही कांट पास. से व्हॉट यू विल बट आय वोंट टेल यू एनिथिंग. तुम्ही काहीही म्हणा पण मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. से व्हॉट यू विल बट आय विल मॅरी हर. तुम्ही काहीही म्हणा पण मी तिच्यावर लग्न करेल. तुम्ही मला तिच्याबद्दल काही जरी सांगितलं तरी मी तिच्यावर लग्न करेल. आता मी तिच्यावर लग्न करेल, आय विल मॅरी हर. तुम्ही काहीही म्हणा पण. से व्हॉट यू विल बट. तर असे काही वाक्य आपण अभ्यासू शकतो. तुम्ही काहीही म्हणा पण तो क्लासला जॉईन करेल. से व्हॉट यू विल बट ही विल जॉईन द क्लास. किती सोपं आहे. आता एक एक्सरसाइज आपण बघूया आणि एक्सरसाइज आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे क्रियापद घ्यायचे आहे. म्हणजे मला असं बोलायचं आहे, तुम्ही काहीही लिहा,
आहात, तुम्ही काहीही खा, तुम्ही काहीही बोला, तुम्ही काहीही करा, हे वाक्य कसे येणार? पण त्या अगोदर मी तुम्हाला एक साधा आणि सोपा एक्सरसाइज देणार आहे. पण त्यापूर्वी आमच्या ॲपमध्ये स्पोकन इंग्लिशचे एकूण 200हून अधिक व्हिडिओज आहेत. हे जर तुम्ही सिक्वेन्स वाईज बघितले, जर तुम्ही आमचं ॲप इन्स्टॉल केलं, अतिशय कमी किमतीत जर तो कोर्स तुम्ही परचेस केला की जो तुमच्या ॲपमध्ये 1 ते 1.5 वर्षापर्यंत व्हॅलिड असतो, त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला 4 पुस्तकं देत असतो. आमचा कोर्स खूप सुंदर आहे. तो कोर्स तुम्ही बघा. आमच्या ॲपमध्ये आम्ही सुरुवातीचे 25 ते 30 डेमो व्हिडिओज फ्री दिलेले आहेत. हे तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतर 200हून अधिक व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही तो कोर्स बाय करू शकता. सोबत 4 पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळू शकता. याची माहिती मी तुम्हाला नंतर देणारच आहे. तर बघा, या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक एक्सरसाइज देत आहे आणि तो एक्सरसाइज काय आहे? तुम्ही काहीही म्हणा, तो येथे येणार नाही. हे वाक्य आता तुम्हाला करायचं आहे. आता मी करणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, मी तुझ्या बरोबर येणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, ती तुला कॉल करणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही गाडी चालवणार नाही. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण तुम्ही मात्र गाडी चालवणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, पण मी तुला सांगणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, पण पाकिस्तान मॅच जिंकणार नाही. हे वाक्य तुम्हाला करायचे आहे, कारण हा तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे. मग व्हिडिओला पॉज करा. हे वाक्य तुम्हाला बनवता येतात का हे बघा, कारण मी तुम्हाला पुढे त्याचे उत्तर दिलेलेच आहेत. पण लगेच तुम्हाला तसं करायचं नाही. आता ट्रिक कोणती आहे तर बघा, सोपं आहे. तो येथे येणार नाही, ही विल नॉट कम हिअर. जर तुम्हाला टेन्सेसचे चांगल्या प्रकारे ज्ञान असेल तर तुम्ही हे देखील वाक्य चटकन करू शकता. मी तुझ्या बरोबर येणार नाही, आय विल नॉट कम विथ यू. हे वाक्य मला येऊ शकतं. मग मी तुझ्याबरोबर येणार नाही, आय विल नॉट कम विथ यू. से व्हॉट यू विल बट. झालं माझं वाक्य. से व्हॉट यू विल बट आय विल नॉट कम विथ यू किंवा आय वोंट कम विथ यू. किती सोपं आहे. ती तुला कॉल करणार नाही, शी विल नॉट कॉल यू. से व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही म्हणा, ती तुला कॉल करणार नाही. सोपं आहे. मग हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता. तुम्ही काहीही म्हणा, पण मी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही काहीही म्हणा, पाकिस्तान मॅच जिंकणार नाही. हे वाक्य तुम्ही केलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. से व्हॉट यू विल बट पाकिस्तान वोंट विन किंवा पाकिस्तान विल नॉट विन द मॅच. या ठिकाणी बघा, आता असे जर काही वाक्य जर तुम्ही सोडवले, आता मी तुम्हाला थोड्याशा अवघड ट्रिक मध्ये घेऊन जाणार आहे. तुम्ही काहीही म्हणा, हे तर मी करू शकतो. से व्हॉट यू विल बट. आता या ठिकाणी से काय होतं? एक प्रकारचं क्रियापद होतं. या ठिकाणी मी असं बोललो होतो, से व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही म्हणा. आता तुम्ही काहीही म्हणा, से व्हॉट यू विल बट. पण मला असं बोलायचं आहे, तुम्ही काहीही लिहा. मी चटकन बोलू शकतो, राईट व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही गा, सिंग व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही खा, इट व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही करा. या ठिकाणी डू काय आहे? एक प्रकारचं क्रियापद आहे. डू व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही वाचा, रीड व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही शिकवा, टीच व्हॉट यू विल बट. तुम्ही काहीही शिका, लर्न व्हॉट यू विल बट. म्हणजे माझ्या लक्षात एक गोष्ट आली. या ठिकाणी मी जे सेने वाक्य करत होतो, हे से एक प्रकारचं क्रियापद होतं, नाही मूळ क्रियापद होतं. जर या सेच्या ऐवजी जर मी राईट ठेवलं, राईट व्हॉट विल बट. तुम्ही काहीही लिहा, पण गा म्हणजे सिंग. तुम्ही काहीही गा, पण सिंग व्हॉट विल बट. वाचा, रीड. तुम्ही काहीही वाचा, पण रीड व्हॉट विल बट. म्हणजे फक्त या सेच्या ऐवजी मी क्रियापदाचे पहिले रूप ठेवतो आणि असे असंख्य वाक्य मी तयार करू शकतो. आता मला बोलायचं आहे, तुम्ही काहीही करा, पण ती लग्न करेल. डू व्हॉट विल बट, शी विल मॅरी. तुम्ही काहीही करा, पण तो येईल. डू व्हॉट विल बट, ही विल कम. तुम्ही काहीही करा, पण तो इथून जाणार नाही. डू व्हॉट विल बट, ही विल नॉट गो फ्रॉम हिअर. अशी वाक्य मी चटकन केव्हा बनवू शकतो? या ठिकाणी बघा, एक स्ट्रक्चर मी तुमच्यासाठी दिलेलं आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण त्यापूर्वी मित्रांनो, अशी 150 ते 200 अधिक स्ट्रक्चरची PDF मी तुमच्यासाठी देऊ शकतो. त्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि जेव्हा तुम्ही तिथे जाल, अतिशय कमी किमतीमध्ये तुम्ही अशा स्ट्रक्चरची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्याचबरोबर आमच्या ॲपमध्ये A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किलचा देखील खूप सुंदर कोर्स आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी तो कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. तर या ठिकाणी बघा, मी पूर्ण वाक्य कसे बनवू शकतो. बघा, राईट व्हॉट विल बट, ही विल कम हिअर. तुम्ही काहीही लिहा, पण तो इथे येईल. तुम्ही काहीही लिहा, पण मी तुझ्या बरोबर येईल. आता हे वाक्य योग्य वाटत नाही, पण असे काही वाक्य असतील बघा. इट व्हॉट विल बट, यू विल नॉट इम्प्रूव्ह. तुम्ही काहीही खा, पण तुम्ही सुधारणार नाही. स्टडी व्हॉट विल बट, यू विल नॉट पास. तुम्ही काहीही अभ्यास करा, पण तुम्ही पास होणार नाही. मग असे वाक्य जर तुम्हाला तयार करायचे असतील तर या स्ट्रक्चरचा आधार तुम्ही घेऊ शकता. मग या ठिकाणी तुम्ही सिक्वेन्स लावू शकता. यू विल ड्राईव्ह युअर कार. तुम्ही कार चालवाल.
आता तुम्ही काहीही करा पण तुम्ही कार चालवा, मला माहिती आहे. तुम्ही माझ्या मित्रांबरोबर जाणार आहे फिरायला, माझी गाडी घेऊन जाणार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही काहीही करा पण तुम्ही गाडी चालवणार. तुम्ही काही म्हणा पण तुम्ही गाडी चालवणार. असे खूप सारे वाक्य मी तयार करू शकतो. तर मित्रांनो, ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. हे जे वाक्य आहे हे वाक्य मी असे देखील बनवू शकतो. यू विल नॉट कम हिअर, से व्हॉट यू विल. म्हणजे या ठिकाणी मी मुख्य वाक्य घेऊ शकतो आणि या ठिकाणी मी उपवाक्य घेऊ शकतो. आता हा क्लॉजेसचा प्रकार आहे. पण असं बोललं काय, असं बोललं काय, असं खाल्लं काय, असं खाल्लं काय, पोटातच जाणार आहे. मग अशी देखील रचना होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, आय विल नॉट टेल यू, मी तुला सांगणार नाही. से व्हॉट यू विल, तू काहीही म्हण पण मी तुला सांगणार नाही. म्हणजे असे देखील वाक्य आपण तयार करू शकतो. तर मित्रांनो, ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आमचं एक खूप सुंदर ॲप आहे VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस. त्यामध्ये 60 to 9 डेजचा स्पोकन इंग्लिशचा एक कोर्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला 4 पुस्तकं मिळत असतात आणि कोर्सची किंमत देखील अतिशय कमी आहे. त्याचबरोबर द बेस्ट A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किलचा कोर्स आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी तो कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. पण मी तुम्हाला काय बोलतो, आमच्या ॲपमधनं सिक्वेन्स वाईज तुम्ही प्रथम व्हिडिओज बघा. साधारणपणे 20 ते 25 डेमो व्हिडिओज बघा. जर तुम्हाला आमची शिकवण्याची पद्धत आवडली, जर तुम्हाला असं वाटत असेल का या ठिकाणी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे, तर तुम्ही तो कोर्स अतिशय कमी किमतीत बाय करू शकता आणि इन फ्युचर तुम्ही आमच्याबरोबर ऑनलाईन क्लासेसमध्ये देखील सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्ही त्वरित आमचा ॲप इन्स्टॉल करा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा. थँक्यू व्हेरी मच.